परवा मी एक ग्रुप सेशन घेत होते आणि ते सेशन घेत असताना त्यातले काही महत्त्वाचे 2-3 मुद्दे माझे सांगायचे राहून गेले. बाकी सेशन चांगलं झालं, मला फीडबॅक चांगला मिळाला. पण माझ्या डोक्यात मात्र ही एकच गोष्ट चालू होती, की हे 2-3 मुद्दे मी कसे काय विसरले? किंवा जर इतके महत्त्वाचे मुद्दे मी विसरले असेल, तर याचा अर्थ माझं सेशन काही इफेक्टिव्ह झालं नसणार. आपलं असं बऱ्याचदा अनेक गोष्टींमध्ये होतं, राइट? म्हणजे बघा, एखाद दिवशी तुमचा दिवस खूप चांगला गेलेला असतो, पण एखाद दुसरी गोष्ट बिनसलेली असते. म्हणजे रोजची ट्रेन चुकते किंवा ऑफिसला जाताना ट्रॅफिक लागतं, एखाद्या कलीगकडून एखादी हार्श कॉमेंट ऐकावी लागते आणि या गोष्टींमुळे आपला मूड खराब होतो. कधीतरी आपण आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप काही गोष्टी करत असतो. पण काही वेळेला एखादी चूक होते, काही गोष्टी करायच्या राहून जातात किंवा एखादं अपयश येतं आणि मग आपलं सगळं लक्ष त्याच्यावरच जातं. कधीतरी दुसऱ्यांच्या बाबतीत असं होतं, एखाद्या व्यक्तीमधल्या 1-2 गोष्टी आपल्याला खटकत असतात, आवडत नसतात आणि मग त्यावरनं आपण त्या व्यक्तीलाच लेबल करतो. हा आपल्या विचार करण्यातला अजून एक एरर आहे. ज्यामध्ये आपण आपल्या समोर असलेल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी फिल्टर करतो आणि फक्त निगेटिव्ह गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. आता असं इमॅजिन करा, की तुमच्याकडे एक फ्रूट बास्केट आहे, ज्यामध्ये 7-8 फळं आहेत आणि त्यातलं एक फळ खराब झालं. अशा वेळी तुम्ही काय करता? ते अख्खच्या अख्खं बास्केटच टाकून देता? का ते फक्त खराब झालेलं एक फळ टाकून देता? युजुअली आपण एक फळ खराब झालं असेल, तर त्यामुळे अख्खं बास्केट काही डिस्कार्ड करत नाही. सो सिमिलरली तुमच्या दिवसभरामध्ये जर एखादी गोष्ट बिनसली असेल, तर त्यानी तुमचा दिवस डिफाईन होत नाही. तुमच्या आयुष्यात एखादं अपयश आलं असेल, तर त्यामुळे तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ते डिफाईन होत नाही. एखादी व्यक्ती त्यांच्यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला खटकत असतील, तर त्यामुळे ती व्यक्ती म्हणूनच वाईट आहे असं होत नाही. अजून काही एरर्स बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.